मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमचे पक्षनेते प्रमुख यांनी वेगवेगळ्या योजना जेव्हा ते मुख्यमंत्री असताना अंमलात आणल्या, त्या योजनेची अंमलबजावणी काही ठिकाणी जनता दरबार घेऊन त्यांनी केल्या होत्या, काही ठिकाणी राहिल्या होत्या. तर आता पुन्हा एकदा त्यांनी ह्या सर्व ज्या योजना आहेत, ज्या गोरगरीब जनतेला उपयोगाच्या आहेत, त्यांना अत्यावश्यक गरज आहे, त्यांच्याकडे पैसे नाहीत, अशा लोकांनासुद्धा उपचार मिळावे, त्यांनासुद्धा वेगवेगळ्या योजनांचा फायदा व्हावा. म्हणजे कुणाचा ॲक्सिडेंट झाला त्याला पण पैसे मिळतात, कोण आजारी पडला तर त्याचं ऑपरेशन व्हावं त्याच्यासाठी पण पैसे मिळतात, पेन्शन हवी असेल त्याच्यासाठी सुद्धा पैसे मिळतात. अशी योजनांची शिदोरी धर्मवीर आनंद यांच्या माझं होतं, आनंद दिघे. त्या योजनांची शिदोरी नागरिकांच्या दारी ही योजना अंगार केलेली आहे. आणि मला वाटतं हे माझं 3रं उद्घाटन आहे. आमच्या प्रत्येक शाखेमध्ये अशा योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल आणि त्यातून जास्तीत जास्त नागरिकांना त्याचा फायदा कसा देता येईल हा आमचा प्रयत्न चालू आहे. मग कुणाला कर्ज हवं असेल तर कर्ज बिनव्याजी दरात घेऊन देता येईल. अशा वेगवेगळ्या बऱ्याच योजना आहेत. त्याच्या कमीत कमी या योजनांची हे बदली माणसाला त्याच्यामध्ये 30 घेऊ शकतो. यादी माझ्याकडे आहे. त्या सर्व योजना इथे राबवल्या जातील. अशामध्ये आमचे बालकृष्ण ब्रिज साहेब आहेत आणि प्रकाश पुजारी साहेब आहेत. याचं आमच्या काही कार्यकर्त्यांना मी प्रशिक्षण दिलं होतं. साहेबांनी त्याच्यासाठी क्लासेस आयोजित केले होते आणि तिथे आमच्या लोकांनी, प्रत्येक शाखेतल्या लोकांनी 2-3 लोकांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि ते बसून इथे नागरिकांना, बऱ्याच योजना नागरिकांना माहिती नाही, त्या योजनांची माहिती आता घराघरात 10,000 पॅम्पलेट वाटलेले आहेत आणि कार्यकर्त्यांच्या घराघरातून अशा पेशंट असतील त्यांना सर्वांना ह्या योजनेचा लाभ जास्तीत जास्त घेऊन द्यायचा. या शासनाच्या योजना आहेत, लोकांपर्यंत पोचलेल्या नसतात, लोकांना माहिती नसतात. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून आमच्याकडून ही प्रक्रिया सुरू आहे. हे 3रं उद्घाटन आहे. त्या दिवशी नव्हतं, आमच्या मीनाताई पाणीमलनी केलं 4 नंबरमध्ये, आज 3 नंबरमध्ये आहे, 27मध्ये झालं. असं वेगवेगळ्या सर्व शाखांमध्ये माझ्या लोकसभेच्या संपूर्ण शाखेमध्ये ह्या योजनांचा धर्मवीर आनंद दिघे साहेब कार्यरत करणार आहोत. नागरी सहाय्यता कक्ष ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची संकल्पनेतून शिवसेनेच्या प्रत्येक शाखांनी या योजनेचा उपक्रम सुरू झालेला आहे. त्यामध्ये मागाठाण्याचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या शुभ हस्ते आता शाखा क्रमांक 3 मध्ये उद्घाटन झालं. या उद्घाटनाला या विभागाच्या महिला विभाग प्रमुख दादांसोबत मीनाताई पानमन होत्या. आणि हे सगळं नियोजन करत असताना माझे सहकारी, माझे मित्र शाखा प्रमुख प्रकाश पुजारी साहेब, आमच्या शाखा प्रमुख सुषमाताई गायकवाड, ऋषिकेश ब्रीज, ही सगळी मंडळी आणि आमचे पदाधिकारी या सगळ्यांनी जनतेमध्ये जाऊन या योजना समजवल्या आणि त्यानंतर एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आज उद्घाटनाच्या दिवशी मिळाला. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आमचे सर्व कार्यकर्ते ही धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षात कशा पद्धतीने या योजनेचा लाभ मिळणार आहे हे सगळं घरोघरी जाऊन त्या शाखेमध्ये या योजना आपण लोकांना रजिस्टर करून त्या ठिकाणी कुठलेही पैसे तिथे चार्जेस लागणार आहे, विनामूल्य ही योजनेची माहिती, त्याचं संकलन आमच्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे आमचे स्वयंसेवक आहेत ते करणार आहेत. आणि अतिशय चांगली संकल्पना आहे ही योजना, खूप अतिशय लोकांच्या उपयोगी पडेल. जशी लाडकी बहीण माननीय एकनाथ शिंदे साहेबांची संकल्पना होती आणि अतिशय महिलांनी प्रतिसाद दिला आणि त्याच पद्धतीने ह्या सुद्धा योजनेचा लोकांना लाभ होणार आहे. आमचे शाखेचे शाखा प्रमुख प्रकाश पुजारीजी, आमचे सर्व पदाधिकारी, आम्ही ह्या ठिकाणी 2 वेळेचं या ठिकाणी टायमिंग दिलं आहे. आणि आज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक उपस्थित होऊन स्वतःची नावं या ठिकाणी रजिस्टर केली. आणि या मागाठाण्यामध्ये कुठलीही शासनाची योजना आल्याच्या नंतर माननीय आमदार प्रकाशदादा सुर्वे नेहमीच या प्रभाग क्रमांक 3 मध्ये सातत्याने स्वतः लक्ष घालून या योजना आमच्याकडून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करतात. आणि मोठ्या प्रमाणामध्ये 3 नंबरमधून या योजनेचा लाभ मिळेल हे मी
आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मी सांगू इच्छितो. या आजचं जे उद्घाटन झालं त्यामध्ये या सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांनी, शाखा प्रमुखांनी त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थ्यांना बोलून या ठिकाणी लोकसुद्धा सहभागी झाली. म्हणून सगळ्यांना या योजनेसाठी मी शुभेच्छा देईन आणि माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना धन्यवाद देईन की अतिशय चांगलं आम्हाला ही योजना दिली. आणि खास करून आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि मीनाताई पानमन या दोन्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना मी धन्यवाद देईन. त्यांनी या ठिकाणी येऊन या कार्यालयाचं आज उद्घाटन केलं. मी पुनश्च सर्व या योजनेमध्ये लाभार्थ्यांना या शाखेमध्ये आपण यावं. हे आमचं मंदिर आहे, या मंदिरामधून काही नाही काहीतरी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही देतच राहणार. आमचा हा पक्ष देणार आहे, घेणारा नाही आहे असं मी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद. जय